चालू आहे. आपण भेट घेतली. काय आश्वासित केलं त्यांना भेट घेतल्याच्या नंतर? मी आज माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा निरोप घेऊन आंदोलनाच्या ठिकाणी मी आलो होतो. माननीय बच्चू कडू साहेब गेली अनेक वर्ष दिव्यांगांसाठी लढा देत आहेत. माननीय एकनाथ शिंदे साहेब ज्यावेळेला मुख्यमंत्री होते त्यावेळेला बच्चू भाऊंनी दिव्यांगांसाठीचे ऐतिहासिक निर्णय करून घेतले. त्यामध्ये सर्वात महत्वाचा निर्णय म्हणजे आपल्या भारत देशामधलं महाराष्ट्र राज्य पहिलं राज्य ठरलं की ज्यांनी दिव्यांगांसाठी वेगळ्या विभागाची स्थापना केली आणि त्या विभागाच्या माध्यमातून दिव्यांगांसाठीच्या योजना ह्या योग्यरित्या राबवणं. सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी 2023-24 मध्ये त्या विभागासाठी जवळपास 1100 कोटीची तरतूद केली आणि त्याच्यामध्ये पहिल्यांदा निर्णय झाला की धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या नावाने घरकुलाची योजना 34,000 दिव्यांगांना घर बांधण्याचा निर्णय त्याच्यामध्ये घेतलेला आहे. त्यानंतर अनेक जे निर्णय आहेत जे प्रलंबित आहेत, अनेक समस्या आहेत ज्याच्यावरती निवारण करणं गरजेचं आहे आणि त्याच्यावरती प्रकाश टाकण्याचं काम आज बच्चू भाऊंनी आज इथे केलंय. मी सन्माननीय शिंदे साहेबांच्या वतीने आज तेवढीच विनंती करण्यासाठी आज इथे आलो होतो की विश्वास ठेवावा. सन्माननीय शिंदे साहेब आपल्यासारखे संवेदनशील मंत्री आहेत आणि दिव्यांगांच्या बाबतीमध्ये सहानुभूती तर असलीच पाहिजे, परंतु माणुसकीच्या दृष्टीने दिव्यांगांकडे बघणं अतिशय गरजेचं आहे आणि तो गुण सन्माननीय शिंदे साहेबांकडे आहे. तो निरोप घेऊन आज मी आलो होतो की 5% निधी जो प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये दिव्यांगांसाठी राखीव असतो त्याचा वापर व्यवस्थितरित्या होत नाही. जिल्हा परिषदेला पंचायत समितीला 5% निधी हा दिव्यांगांसाठी आरक्षित असतो. तो देखील लढा बच्चूभाऊंनीच दिला होता आणि 5% निधीचा उपयोग हा व्यवस्थित होत नाही, त्याचा दुरुपयोग केला जातोय, भ्रष्टाचार कधी होताना दिसतो. दिव्यांगांसाठीच्या या ज्या योजना आहेत त्याची अंमलबजावणी जर का होत नसेल तर नक्कीच हा प्रश्न उपस्थित होणारच आहे. अशा वेळेला ह्या सगळ्यांवरती निवारण करण्यासाठी पुढच्या 10 दिवसामध्ये बच्चूभाऊंसोबतच बैठक देखील लावली जाईल आणि आज ग्रामविकास राज्यमंत्री म्हणून, अन्ननगरी पुरवठा राज्यमंत्री म्हणून, अन्न आणि औषध प्रशासनाचा राज्यमंत्री म्हणून अनेक प्रश्न त्यांच्यासोबत बसून नक्कीच आम्ही ते सोडवू आणि दिव्यांगांसाठी आज त्यांनी जे इथे आंदोलन केलेलं आहे पुन्हा एकदा त्यांचे मी खरं तर आंदोलनाची वेळ येऊ नये, परंतु मी त्यांचे आभार ह्याकरता मानतोय की आज ते जरी विधिमंडळामध्ये नसले तरी सुद्धा ते ज्या पद्धतीने लढा देत आहेत दिव्यांगांसाठी, महाराष्ट्रामध्ये ती एकमेव व्यक्ती आहे जी दिव्यांगांसाठी लढा देत आहे आणि म्हणून त्यांचे आभार ह्याकरता मानतो की सरकारला शेवटी जागृत ठेवण्याचं काम देखील कोणीतरी करावं लागतं आणि ते काम करतायत. त्यांचे आभार मानतो, परंतु त्यांच्या ह्या आंदोलनाला कुठेही अपयश येणार नाही. त्यांना सरकारकडनं ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा पूर्ण करण्याचं काम सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब, महाराष्ट्र राज्याचे आमचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि आपले उपमुख्यमंत्री अजितदादा 100% करतील, माझा विश्वास आहे. अर्थसंकल्पामध्ये किती दिव्यांगांसाठी निधी त्या ठिकाणी मंजूर केला आणि त्याची अंमलबजावणी केव्हापासून? जवळपास 450 कोटीचा निधी हा यावर्षी दिव्यांग कल्याण विभागासाठी त्याची तरतूद झालेली आहे. परंतु नक्कीच जसा जसा निधी खर्च होतो तसा जुलैचं बजेटचं अधिवेशन होतं, पुरवणी अधिवेशन होतं, त्याच्यामध्ये पुन्हा वाढीव देखील तरतूद केली जाऊ शकते. त्याच्यामध्ये कुठेही निधी कमी पडणार नाही याचा शब्द सन्माननीय शिंदे साहेबांनी दिलेला आहे. लाडकी बहीण प्रमाणे दिव्यांगांना देखील म्हणजे लाभ मिळावा आणि त्याचबरोबर अंत्योदयमध्ये दिव्यांगाचं नाव यावं यासाठी एक गोष्ट मात्र नक्की आहे की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ज्यावेळेला लागू झाली त्यावेळेला महिलांना आपण दरमहा आपण 1500 रुपये आपण देतोय. किंवा कलाकारांसाठी जे मानधन आहे ते आता मग 5000 रुपये आपण केलेलं आहे. अशा वेळी दिव्यांगांसाठी देखील भरीव निधी देणं अत्यंत आवश्यक आहे. कारण शेवटी 1500 रुपयामध्ये उदरनिर्वाह होत नाही. रोजगाराची त्यांना कुठल्या संधी उपलब्ध नसतात आणि जे तीव्र दिव्यांग असतात त्यांना तर अजिबातच शक्य नसतं. कुटुंब त्याचं देखील घरामध्ये कधी कधी असं होतं की वयोवृद्ध आई वडील असतात आणि मुलगा हा दिव्यांग असतो. अशा वेळेला कमवणाऱ्या घरात कोण नसतो, त्या 1500 रुपयावरती कुठलाही उदरनिर्वाह होत नसतो. तर अशा वेळेस त्यांना आर्थिक भार 100% हा जास्त असला पाहिजे आणि मला वाटतं जर का निधी वाढवून दिला तर सरकारवरती काही जास्त आर्थिक भार देखील पडणार नाही. तर नक्कीच त्या बाबतीमध्ये आम्ही सकारात्मक विचार करू. आज अधिवेशन चालू आहे, अधिवेशन चालू असताना बाहेर कुठल्या नवीन घोषणा करता येत नाहीत, परंतु तरी सुद्धा आपले वित्तमंत्री अजितदादांकडे आम्ही या बाबतीत नक्की चर्चा करू आणि सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या पुढाकाराने त्यासाठी वाढवू